रयत शिक्षण संस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था आणि या शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालयात कार्यरत असणाऱ्या संस्कृत विषयाच्या शिक्षिका सौ सविता रामचंद्र कणसे मॅडम. कणसे मॅडम बद्दल सांगायचे झाले तर त्या MA BEd MPhil असून विद्यालयाच्या शैक्षणिक विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. स्कॉलरशिप सारख्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसवून दरवर्षी विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप मिळवून देण्यात त्यांचे योगदान असते. कणसे मॅडम यांचा सामाजिक कार्यातील सहभाग देखील उल्लेखनीय आहे. विद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असताना अनेक महान नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करणे, त्यांच्यावरती विद्यार्थ्यांची भाषणे आयोजित करणे तसेच त्यांच्यावर आधारित कार्यक्रम बसवणे अशा विविध कार्यांमध्ये कणसे मॅडम यांचा उत्स्फूर्त सहभाग नेहमीच दिसून येतो. अशा या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रिय कणसे मॅडम बद्दल त्यांचे विद्यार्थी काय बोलतात ऐकूया. माझं नाव यशराज सूर्यकांत देशमुख. मागील 1 वर्षापासून सौ कणसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी संस्कृत विषयाचे शिक्षण घेत आहे. कणसे मॅडमांचा स्वभाव अतिशय प्रेमळ पण तसा शिस्तप्रिय पण आहे. त्या अतिशय मैत्रीपूर्ण असतात. कधी वाटलं नव्हतं की कुठले शिक्षक एवढे फ्रेंडली पण असू शकतात. त्यांच्या वागण्यात आणि त्यांच्या बोलण्यात इतका मैत्रीचा स्वभाव जाणवतो आणि इतकं प्रेम जाणवतं जे मला आत्तापर्यंत कुठल्या शिक्षकांमध्ये जाणवत नाही. नमस्कार, मी कुमारी अनुष्का धीरज भुईटे. मी या शाळेत गेले 2 वर्ष शिकत आहे. माझं ॲडमिशन 8वीत झालं आणि मी आधी छोट्या शाळेत होते, पण आता एवढ्या मोठ्या शाळेत पहिल्यांदाच यायचं म्हणून जरा टेन्शन आलेलं. पण मी पहिलं पाऊल ठेवलं आणि सगळ्यांना लाईनमध्ये वगैरे बसवलेलं. आणि तेव्हाच मी मॅडमला बघितलं. मॅडम खूप रुबाबदारपणे शिस्तप्रियपणे सगळ्यांना नीट समजून घेऊन सगळ्यांना सांगत होत्या कुठे कसं जायचं. मग आम्हाला वर्गात बसवलं आणि मला तुकडी मिळाली आणि तेव्हाच मला कळलं की कणसे मॅडमच मला वर्ग शिक्षक म्हणून लाभले आहे. आणि तेव्हा मॅडमची पहिली एंट्री झाली आणि तेव्हाच मला फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हणजे काय ते कळालं. तेव्हापासून मॅडम माझ्या आदर्श शिक्षिका ठरल्या आहेत, कारण की त्याने खूप प्रेमळ आहेत, खेळकर आहेत. त्यांना आपल्या मनात आता काय चाललं आहे याची जाणीव आहे. म्हणजे एक्झामच्या टायमिंगला आम्हाला टेन्शन असतं, मग तेव्हा त्या खेळकर स्वभावाने खेळकरपणे शिकवत असतात. आम्हाला वेगवेगळ्या टिप्स देतात. संस्कृत सब्जेक्ट तर इतका सोपा झाला आहे त्यांच्यामुळे की आता कसलंच टेन्शन नाही आहे.